काय म्हणताय मित्रांनो, कन्याकुमारीला यायचं आहे, कसं यायचं माहीत नाही, कुठं राहायचं माहीत नाही, कोणते कोणते स्पॉट कव्हर करायचे माहीत नाही, आणि काय म्हणताय पद्मनाभ स्वामी टेम्पल करायचं आहे केरळमधलं, तामिळनाडूतलं, शक्य आहे का 2 दिवसामध्ये? अहो आहे की मी आहे ना मित्रांनो, तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कन्याकुमारीमध्ये यायचं कसं, राहायचं कुठं, काय काय पाहायचं आणि कन्याकुमारीमधनं पद्मनाभ स्वामी टेम्पल करायचं कसं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपला हा व्हिडिओ पहा आणि या ठिकाणी ह्या सिरीजमधला कन्याकुमारीचा हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर. चला तर मित्रांनो, कन्याकुमारीला यायचं कसं. आपण सारखं तेच म्हणतोय की कन्याकुमारी हे एक तीर्थयात्रेमधलं शेवटचं ठिकाण आहे. आपण सुरुवात कुठनं केली, मदुराईपासून केली, तिथनं रामेश्वरमला गेलो आणि रामेश्वरमवरनं परत आपण कन्याकुमारीला आलो. कन्याकुमारी हे एंडिंग स्टेशन आहे मित्रांनो, लक्षात घ्या. टर्मिनस आहे. कन्याकुमारीतनं पुढं ट्रेन जात नाही. पुढं समुद्र आहे, समुद्रात कुठं ट्रेन जाईल. पहिल्यांदा जसं रामेश्वरमधनं याला जायची कशाला, धनुष्यकोडीला, तिथं असं कुठलं बेट नाही. त्यामुळे कन्याकुमारीला डायरेक्टली कनेक्ट करणाऱ्या खूप कमी ट्रेन आहेत मित्रांनो. त्यामुळे आज रेल्वे स्टेशनवर न उभारता एक जो महत्त्वाचा स्पॉट आहे की जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे त्या ठिकाणी उभारलो आहे. बघा माझ्या पाठीमागं जर तुम्ही झूम केलं तर तुम्हाला एक अय्यन तिरुवल्लर सिल्वर म्युझियम टाईप वगैरे एक स्ट्रक्चर दिसतंय. तर हा एरिया कुठला आहे मित्रांनो, तर हा मेन एरिया आहे जिथून सगळे पॉईंट तुम्हाला इझिली ॲक्सेसेबल होणार आहेत. ह्या एरियाला स्पेसिफिक नाव विचारायचा प्रयत्न केला, खरं लक्षात आलं नाही. तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, पोलीस स्टेशन, कन्याकुमारीचं पोलीस स्टेशन. इथनं पुढं गेला ज्या रिक्षा वगैरे उभारलेत तर त्या रिक्षाच्या पलीकडं पोलीस स्टेशन आहे मेन कन्याकुमारीचं. हा आत्ता जो उभा राहिलो आहे आपण, हा बस स्टॉपच आहे बघा. आत्ता तिकडं निघालेल्या म्हणजे कुणीकडे निघालेल्या, इकडं थोडं झूम केलं तर लक्षात येईल वर बोर्डवर, नागरकोली, तिरुनवेल्ली, सुचिंद्रम, तिरुवनंतपुरम. तर ह्या सगळ्या रूटला जाणाऱ्या बसेस किंवा इथनं ट्रेनसुद्धा कुठं जाणार आहे मित्रांनो, नागरकोलीला जाणार आहे. ओके, तर ह्या सगळ्या बसेस इकडे जाणार आहेत. आत्ता ती बस आली बघा, ती माईट बी माझ्या मते कुणीकडून आली असेल, नागरकोलीवरनं आली असेल, तिरुनवेल्लीवरनं आली असेल, सुचिंद्रमवरनं आली असेल किंवा तिरुवनंतपुरमवरनं आली असेल. ओके, आता हे बसेसचं का सांगतोय तुम्हाला थोडक्यात सांगतो, लक्षात घ्या. कन्याकुमारी जसं म्हणलं टर्मिनस रेल्वे स्टेशन आहे. खूप कमी ट्रेन इथंपर्यंत येतात. याच्या जवळचं जंक्शन कुठलं आहे लक्षात ठेवायचं. कधीही काय करायचं की असं कमी ट्रॅफिक असलेलं रेल्वे स्टेशन असेल तर त्याच्या जवळचं रेल्वे स्टेशन जे जंक्शन आहे ते हुडकायचं. इथं कुठलं आहे मित्रांनो, नागरकोली. ओके, नागरकोली एक खूप मोठं जंक्शन आहे जे काय करतं की तामिळनाडूतून केरळला जाणाऱ्या ट्रेनना वगैरे राउटिंग करतं. आणि हे किती किलोमीटर आहे इथनं दिसतंय तुम्हाला, 19 किलोमीटर आहे फक्त. तर खूप सारे ट्रेन कन्याकुमारीला डायरेक्ट न येता नागरकोलीवर येतात. कुठनं येणाऱ्या, महाराष्ट्रातून येणाऱ्या. यातल्या खूप सारे ट्रेन मुंबई रिजनमधून येतात. कन्याकुमारीला डायरेक्टली पुण्यातून एक कन्याकुमारी एक्सप्रेस आहे. खूप साऱ्या ट्रेन नागपूरवरनं येतात, ज्यातल्या 2-3 ट्रेन कुठं येतात तर डायरेक्टली कन्याकुमारीला येतात. खरं मोस्ट ऑफ द ट्रेन ज्या मुंबईतनं सुटतात, माझ्या मते 3 स्पेसिफिक ट्रेन आहेत. नागरकोली एक्सप्रेस म्हणून डायरेक्टली नागरकोलीला येणारी एक ट्रेन आहे. ज्या ट्रेननं आम्ही आलो मित्रांनो, तर ती ट्रेन म्हणजे चालुक्य एक्सप्रेस, जी तिरुनवेल्लीला येते डायरेक्टली. आता हे डायरेक्टली मी सांगायला आलो कारण आपण कन्याकुमारीमध्ये आहे. आपण कसं आलो मित्रांनो, आपण आलो पहिल्यांदा मदुराईमध्ये, मदुराईतनं रामेश्वरमला गेलो, ट्रेननंच गेलो आणि रामेश्वरममधनं सुद्धा आपण कन्याकुमारीला बाय ट्रेन आलो, जी दर सोमवारी असते, बुधवारी असते, शनिवारी असते, रात्री असते. रात्री आपण किती बघितलं तुम्ही, 9:30ला बसलेलो, सकाळी 4ला तर इथं पोचलो. थोडंसं तुम्हाला रिसर्च करायचं आहे. प्रथमनं काही मध्ये स्क्रीनशॉट टाकले असतील वेगवेगळ्या ट्रेनचे, त्याच्यावरही तुम्ही करू शकताय. थोडंसं गुगल जेमिनायला विचारा, चॅट जीपीटीला विचारा की मी अशा ठिकाणी राहतो. फॉर एक्झाम्पल प्रॉम्प्ट कसा असेल, आय लिव्ह इन पुणे, किंवा मराठीत सांगा मी पुण्यात राहतो, किंवा मी औरंगाबादमध्ये राहतो, किंवा मी लातूरमध्ये राहतो, मला इथून कन्याकुमारीला जायचं आहे, माझ्यासाठी ट्रेनचे कोणते कोणते ऑप्शन आहेत. बघा डायरेक्टली कन्याकुमारी काय आहे, पर्यटन स्थळ आहे, बरोबर आहे. ट्रेनच्या सीटा बुक राहू शकतात, लवकर ट्रेनचं तिकीट मिळू शकत नाही. त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे, नागरकोलीला यायचं आहे. नागरकोलीला बाय बसनं इथं कन्याकुमारीला यायचं आहे. ओके, आणि बाय बसनं आलं की तुम्हाला उतरायचं कुठं आहे, जिथं मी आत्ता उभा राहिलो आहे, ज्या स्पॉटला तुम्ही काय म्हणाल, कन्याकुमारी पोलीस स्टेशन किंवा भगवती अम्मन टेम्पलच्या जवळ, नियर भगवती अम्मन टेम्पल. आय वॉन्ट टू सी नियर भगवती अम्मन टेम्पल.
आता इथं थोडंसं झूम केलं प्रथम ओके आहे. तर तिथं दिलं आहे बघा किती किती लांब आहे तिथनं. गव्हर्नमेंट हॉस्पिटल 280 मीटर, कन्याकुमारी बीच 506 मीटर, भगवती अम्मन टेम्पल 500 मीटर, नंतर काय आहे ते सनसेट पॉईंट अराउंड 1 किलोमीटर आणि बोट हाऊस 500 मीटर. तर हा एरिया तुम्हाला सगळ्यात कन्व्हिनियंट राहणार आहे जर तुम्हाला फिरायचं असेल, जर तुम्हाला हॉटेल वगैरे घ्यायचं असेल. बाय बसनं जरी येणार असाल आणि बाय रेल्वेनं जरी येणार असाल, रिक्षावाल्याला काय सांगायचं आहे, ह्या पॉईंटला आणून सोड. तिथनं आता आपण बघूया की राहण्याची व्यवस्था काय आहे. चला मित्रांनो, आता तुमचं सॉर्ट झालं असेल की कन्याकुमारीला यायचं कसं. बाय ट्रेननं या, डायरेक्टली ट्रेन आहेत काही, किंवा नागरकोली स्टेशनला या, तिथनं बाय बसनं या. ट्रेन सगळ्यात कन्व्हिनियंट आहे. तुमच्या गाडीनं जर येणार असाल तर काही प्रॉब्लेम नाही. आता राहायचं कुठं लक्षात घ्या. कन्याकुमारी हे सुद्धा काही खूप मोठं इथं देवस्थान आहे अशातला विषय नाही. भले 51 शक्तिपीठापैकी एक भगवती अम्मन टेम्पल मोठं आहे, म्हणजे तसं 51 शक्तिपीठ ही सुद्धा खूप मोठी कन्सेप्ट आहे ना. तर त्यापैकी एक मंदिर इथं आहे. खरं ते सोडलं तर बाकी हे टुरिस्ट स्पॉट आहे मित्रांनो, लक्षात घ्या. नॉर्मल टुरिस्ट स्पॉट की जिथं लोक येणं प्रेफर करतात. लोकांना वाटतं की आपण भारताच्या एकदम दक्षिण टोकाला येतोय आणि त्यामुळे लोक मोस्टली इथं प्रेफर करतात. आपण पुस्तकात इमेजेस वगैरेमध्ये बघितलेलं असतं की बाबा रॉक मेमोरियल आहे, विवेकानंदांच्या नावानं खूप प्रसिद्ध आहे कन्याकुमारी. तर त्यामुळं खूप गर्दी इथं असते. आणि इथं सुद्धा ही कन्सेप्ट नाही आहे. कोणती मित्रांनो म्हणाल तुम्ही की भक्तनिवास, धर्मशाळा, ही कन्सेप्ट इथं आम्हाला सापडली नाही. जर तुम्हाला राहायचं असेल तर हे ज्या सगळ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स दिसत आहेत, तर ह्या सगळे काय आहेत मित्रांनो, हॉटेल आहेत, रेसिडेन्सी आहेत, गेस्ट हाऊस आहेत, रेस्ट हाऊस आहेत. हे सगळं तुम्हाला ह्या रोडला दिसणार आहे. इथून माझ्या मते एक 700 ते 800 मीटर पुढे गेला नाही मित्रांनो रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशन कंटिन्यू, रेल्वे स्टेशनपासून ज्या एरियात आपण आत्ता मगाशी बोललो बस स्टँडचा स्पॉट तुम्हाला मी सांगितला बघा. हे पाठीमागनं आता दाखवतोय तो जो बोर्ड आहे ना वरचा प्रथम बोर्ड दाखव. हा नाही इथला, हा बोर्ड पाठीमागनं दाखवतो. याचं एक बारकं स्वरूप तुम्हाला तिथे दाखवलेलं. तर हा पोलीस स्टेशनच्या समोरचा बस स्टॉप आहे जो मेन आहे, किंवा भगवती अम्मन टेम्पलच्या समोरचा बस स्टॉप आहे जिथं तुम्हाला बस सोडणार आहे. त्या रोडनंच पाठीमागं चालत निघालो रेल्वे स्टेशनकडे मित्रांनो. सगळे हॉटेल्स आहेत. आता एक तुम्हाला एरिया स्पेसिफिक सांगतो, म्हणजे मज्जा सांगतो काय विषय आहे इथं. एक तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग कराल किंवा ऑफलाईन बुकिंग कराल. एक ट्रेंड लक्षात येईल तुमच्या, इकडल्या बाजूला समुद्र आहे. ओके, हे जे हॉटेल दिसतं याच्या पाठीमागं समुद्र आहे, किंवा पुढं जे मेन तुम्हाला तो मागासपासून बोर्ड दाखवतोय खालचा प्रथम. आता हां बस जाऊन दे मित्रांनो. तर वर दिसतोय तुम्हाला सिल्वर लिहिलेला बोर्ड दिसतोय, तर त्याच्या पाठीमागं समुद्र आहे. म्हणजे इकडच्या बाजूला, हां इकडं प्रथम इकडच्या बाजूला समुद्र आहे आणि इकडच्या बाजूला नाही आहे, बरोबर आहे. त्यामुळे प्राइजेस हाय कुठं असणार आहेत, इकडं असणार आहेत. लो कुठं असणार आहेत, तिकडं असणार आहेत. ज्यावेळेला तुम्ही गुगलवर सर्च कराल, इकडं जाऊ नकोस, आता इकडं जायचं आहे. जर तुम्ही गुगलवर सर्च कराल, आता फॉर एक्झाम्पल इकडच्या बाजूला दिसते बघा TTR रेसिडेन्सी रूम्स, AC नॉन AC. म्हणजे इकडं आतल्या बाजूला सुद्धा सगळे हॉल्स आणि रूम्स वगैरे अवेलेबल आहेत. वेगवेगळी हॉटेल्स अवेलेबल आहेत, वेगवेगळ्या रेसिडेन्सी अवेलेबल आहेत. आणि इकडल्या बाजूला सुद्धा आहेत. कारण इकडं काय आहे की तुम्हाला सन दिसणार आहे, हॉटेलच्या बाहेरनं सन दिसणार आहे, सनराईज दिसणार आहे, सूर्योदय दिसणार आहे, सूर्यास्त तुम्हाला त्या तिकडच्याच पॉईंटवरनं दिसतो मित्रांनो. त्यामुळे इकडल्या किमती जास्त आहेत. जास्त म्हणजे किती, आम्ही जे घेतलं आहे आता ह्यावेळेला आम्ही एक्सपेरिमेंट केल्या, तुम्हाला सांगितलेलं मित्रांनो की ऑनलाईन बुक न करता रामेश्वरमध्ये आपण ऑनलाईन बुक केली, मदुराईमध्ये ऑनलाईन बुक केली, कन्याकुमारीमध्ये आम्ही रिस्क घेतली तुमच्यासाठी की तुम्हाला दाखवूया की ऑफलाईन बुक करता येतात का. तर बघा इकडं सुद्धा मोठं हॉटेल आहे. हे सगळे हॉटेल्स आहेत बरं का, दिसत आहेत बघा तुम्हाला. जर थांबून घे शॉर्ट प्रथम. त्याच्या पाठीमागं सुद्धा हे सगळे हॉटेल्स आहेत. आता या हॉटेलच्या वरनं बाल्कनीवरनं समुद्र दिसतोय बरं का मित्रांनो. म्हणजे जर तुम्हाला सनराईज वगैरे हॉटेलमधनं बघायचं असेल, सनराईज पॉईंटवर न जाता, तर तिथनंही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता आम्ही कुठनं आत गेलेलो आणि तिकडच्या बाजूला, म्हणजे आम्ही इकडे गेलेलो, आम्हाला समुद्राच्या बाजूला रूम्स पाहायच्या होत्या, रेट्स पाहायचे होते. तर आम्ही आता तिथनं आत गेलेलो, तिथनं तुम्हाला आत जाऊन दाखवतो आणि प्राइजिंग सांगतो. आता हे हॉटेल सन व्ह्यू तुम्हाला दिसते बघा, हे ऑनलाईन आम्ही बघितलेलं. तर याचं ऑनलाईन किंमत आम्हाला किती सांगितलेली माहिती आहे का, 700 रुपयाला 2 बेडची रूम विदाऊट AC आणि 950 रुपयाला
3 बेडची रूम विदाऊट AC आणि विथ AC पाहिजे असेल तर 200-300 रुपये जास्त होते. कमी किमती मला वाटल्या, टुरिस्ट स्पॉटच्या हिशोबानं खूप कमी किमती आहेत. आता आम्ही कुठं रूम घेतली आणि तिथं प्राइसिंग काय होतं ते दाखवतो. बघा आम्ही चालत आलो, रेल्वे स्टेशन इथनं माझ्या मते एक 600 ते 700 मीटर आहे. तिथनं आम्ही चालत आलो आणि ह्या रोडनं आत गेलो, का तर आम्ही डोक्यात ठेवलेला सनराईज पॉईंट जिथनं सूर्योदय दिसणार आहे, तर ते लावलेलं आम्ही ते डोक्यात ठेवून आम्ही इकडं चालत आलेलो. तिथं सुद्धा हॉटेल आहे बघा मोठं. इथं आता हे सगळे हॉटेल्स आहेत ह्यातले मोस्ट ऑफ द, त्याच्यामध्ये तुम्हाला रूम्स वगैरे मिळतात. आता 15 हॉलचा इथं लिहिलं आहे बघा, हॉल फॉर 15 पर्सन अँड किचन मॉडर्न हॉल 2500 रुपये. अंदाजा आला असेल ना तुम्हाला, खूप जास्त जण येत आहे. हॉल घ्या, किचनसुद्धा आहे. 15 लोकांच्यात कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. पर पर्सन तुम्हाला कितीला पडलं मित्रांनो? 2500 भागिले 15, प्रथम किती झालं? प्रथम सांगणार नाही, जाऊन दे, 150 रुपयाच्या आसपास पर पर्सन पडलं, बरोबर आहे, असं आपण काहीतरी म्हणू. खरं बघा, हा सगळा जो रोड आहे इथं तुम्हाला छोटे मोठे हॉटेल्स दिसणार आहेत. पुढं आपण ज्या वेळेला जाणार आहे या रोडनं त्यावेळेला तुम्हाला मोठे मोठे हॉटेल्स दिसणार आहेत, ज्यांच्या प्राइजेस किती असणार आहेत मित्रांनो? अराउंड एक 800 रुपये 700 रुपयेपासून 2 बेडची रूम सुरू होईल विदाऊट ACची. ते परत मग 2,500, 3,000, 4,000 रुपयेपर्यंत सुद्धा आहेत. हॉटेलची लोकेशन, तिथनं दिसणारा समुद्र आणि तिथनं ॲक्सेसेबल असलेले बीच याच्यावर डिपेंड आहे. आणि देन आफ्टर जर तुम्ही मोठे 3 बेडचे 4 बेडचे म्हणाल तर ते 1000 रुपयेपासून तुम्हाला इथं सुरू होतात. थोड्याशा चौकशा मी केलेल्या आहेत, स्पेसिफिक सांगत नाही मित्रांनो. मी सजेस्ट काय करतो माहिती आहे का, इथं ऑफलाईन बुकिंग करू नका मित्रांनो, ऑनलाईन बुकिंग करा. फक्त चॅलेंजिंग पार्ट काय असेल, जो आमच्या बाबतीत घडला, की आमची ट्रेन इथं 4 वाजता आली पहाटे. 4 वाजता पहाटे चेक इन देणारे हॉटेल्स बुक करा. ओके, तर त्याचा परिणाम काय होतो की ते 24 तासात चेकआउट करायचं असतं. म्हणजे नेक्स्ट डे तुम्हाला काय करायचं आहे, 24 तासानं म्हणजे 4 वाजताच पहाटे चेकआउट करावं लागेल. तर त्याआधी ज्या साईडवरनं तुम्ही बुकिंग करताय त्याच्या रिप्रेझेंटेटिव्हला कॉल करा की अशी सिच्युएशन आहे, आम्हाला अर्ली चेक इन पाहिजे, लेट चेकआउट पाहिजे. त्यानुसार प्राइजेस थोड्याशा कमी जास्त होऊ शकतात. तशानुसार प्राइजेस ॲडजस्ट करा आणि ऑनलाईन बुकिंग करा. ऑफलाईन बुकिंगला इथं एवढ्या पहाटे जर येणार असाल तर प्रॉब्लेम येऊ शकतो. काही मोजकेच हॉटेल तुम्हाला चेक इन देऊ शकतात, ऑनलाईन केल्यानंतर प्रॉब्लेम येणार नाही. तर बघा, हे सगळे जे आहेत हे हॉटेल्स आहेत मित्रांनो. हॉटेल्स रूम मी स्पेसिफिक सांगत नाही, माझ्या हॉटेलचे थोडेसे शॉर्ट तुम्हाला दाखवतो कुठं मी घेतलं आहे. बघा, हे सगळे जे आहेत हे हॉटेल्स आहेत. इथं जर ऑफलाईन येऊन रिस्क घेण्याची तुमची हे असेल, रूम मिळणार तुम्हाला मित्रांनो. खूप सारे हॉटेल्स आहेत, खूप साऱ्या रूम फ्री दिसतात. खरं इथं आल्यावर काय करतात की त्यांना त्यांच्या किमतीवर आपल्याला घ्याव्या लागतात. ऑनलाईनला एक कॉम्पिटिशन असतं त्यांना बुकिंगला, त्यामुळे ऑनलाईन बुक केलेलं कधीही चांगलं. थोडंसं मी जिथं रूम घेतले तिथं दाखवतो आणि आपलं रूम बुकिंगचा पार्ट एंड करूया. चला. बघा, ह्या रोडवरनं आपण चालत आलो आहे आणि इथं तुम्हाला जसं म्हणलं तर हा ॲक्च्युली तसा मेन एरिया मला वाटतो हॉटेलिंगच्या बाबतीत. का वाटतोय तर इकडं जर झूम केलं प्रथम ना तुम्हाला दिसेल अथांग, अमर्याद, असीमित असं दिसणारा समुद्र, की ज्याच्या अट्रॅक्शननं आपण इथं येतो. त्यामुळे इथले जर असे रेट तसे मॉडरेट आहेत. आपल्याला ह्या एरियातच रूम मिळाले मित्रांनो, मी दाखवतो. आपल्याला कितीला मिळाली माहिती आहे का रूम मित्रांनो? थोडंसं बाजूला, 1000 रुपयाला 3 बेडची रूम आपल्याला मिळाली. ॲफोर्डेबल वाटली. बेसिक ॲम्युनिटीज आहेत. अगेन तुमचं माझं मत वेगवेगळं असू शकतं. मी बेसिक ॲम्युनिटीजला प्रेफरन्स देतो. फॅमिली फ्रेंडलीला म्हणजे फॅमिली कम्फर्टेबल वाटेल असं प्रेफरन्स देतो, सुरक्षित वाटेल असा प्रेफरन्स देतो. म्हणजे मोठ्या मोठ्या हॉटेलात तर ते वाटतच असते सोडा, खरं किमती जास्त असतात. तर हे हॉटेल आहे बघा, श्री भगवती टुरिस्ट होम. इथं आपण राहिलो. वरची प्रथम झूम कर. हां, इकडं रे आपली रूम प्रथम लक्षात येते का तुझ्या? हां, तीच बघा, त्या रूममध्ये आम्ही राहिलो आहे वरच्या. तिथनं सी दिसतोय, म्हणजे बघा सी फेसिंग रूम आम्हाला 1000 रुपये 3 बेडची मिळाली. शॉर्ट तुम्हाला प्रथमनं दाखवले असतील मध्ये. तर आता अजून करूया आपण की आपलं रूम बुकिंग झालेलं आहे, तुम्ही आलेला आहात. आता काय काय बघायचं आहे आणि काय काय इथं व्हिजिट करायचं आहे
की आपण भगवती अम्मन टेम्पलच्या तिथं जाऊ किंवा त्या मेन स्पॉटवर जाऊ आणि तिथनं कव्हर करू परत आणि आपण. चला समुद्र दिसतोय का? छान दिसतोय का? बाहुली दाखव तुझी. बाहुली दाखव. बाहुली दाखव. बाहुली हातातली. मित्रांनो परत आणि मेन आपण चौकात आलोय बघा, की जिथं तुम्हाला म्हणलेलं बघा इकडे बघा अय्यन तिरुवल्लर सिल्वर जुबली आर्च. आता इथनं सुरू करायचं आहे. आता 2 तुम्हाला प्लॅन मी सांगणार आहे. 2 दिवसाचे प्लॅन सांगणार आहे तुम्हाला. 1 दिवसाचा प्लॅन जर तुमचं 1 दिवसाचा असेल तर तो कंपल्सरी तुम्ही कराल, तो सगळ्यांसाठी आहे. आणि जो दुसऱ्या दिवसाचा प्लॅन आहे, जर तुमचं 2 दिवसाचा प्लॅनिंग असेल तर तो तुमच्यासाठी आहे. पहिल्या दिवशी काय काय करायचं आहे जे कंपल्सरी सगळ्यांना करायचं आहे. कन्याकुमारीला आलाय तर हे सगळं करायचंच आहे. तर त्या गोष्टी आपण आधी कव्हर करूया, ज्याच्यामध्ये तुमचा असेल सनराईज, सूर्योदय. बघा पुढं समुद्र दिसतोय आणि त्या समुद्रातनं सूर्योदय होताना आपल्याला दिसतो, खूप छान दिसतो. आता तो सनराईज पॉईंट असेल, भगवती अम्मन टेम्पल असेल, परत त्यानंतर तुमचं विवेकानंद रॉक मेमोरियल असेल, तिरुवल्लुवर स्टॅच्यू असेल जो समुद्रात त्याच्या विवेकानंद रॉक मेमोरियलच्या साईडलाच त्यांनी उभा केला आहे तो असेल, किंवा मग इथलं मार्केट असेल आणि मार्केटच्या पासला जो काही त्रिवेणी संगम आहे तो असेल, रात्रीचा लाईट शो असेल. तर हे सगळे आपल्याला एका दिवसात कव्हर करायचं आहे. सनराईज पॉईंटचं जर विचाराल तर इकडच्या बाजूला कुठेही गेला जो समुद्र दिसतोय तर प्रत्येक ठिकाणून तुम्हाला काय दिसणार आहे? सनराईज दिसणार आहे. तरी स्पेसिफिक सनराईज पॉईंट म्हणून एक ठिकाण आहे, त्याचे शॉर्ट तुम्हाला आत्ता दिसत असतील, तर तो तुम्हाला भगवती अम्मन टेम्पलच्या तिथं जातो आणि तिथनं दाखवतो. आत्ता सध्या आपण निघालेलो आहे भगवती अम्मन टेम्पलला. बघा तिथनं खाली आलो, त्या मेन चौकातनं आपण डाव्या हाताला खाली आलो आहे. इकडेच आपल्याला भगवती अम्मन टेम्पल आणि त्याचबरोबर जी फेरी सेवा असते, बोट असते, हे जे काही विवेकानंद रॉक मेमोरियल आहे आणि तिरुवल्लुवर स्टॅच्यू आहे आणि त्याच्यामध्ये एक ब्रिज आहे फायबर ग्लासचा, तर तिथं जाण्यासाठी फेरीज लागतात. प्रथम थोडंसं झूम केलंच तर इथनं दिसेल. तर बघा पुढं फेरी जाताना एक दिसते. तर ती फेरी सेवा जी आहे किंवा त्याचं जे तिकीट वगैरे आहे, बसायचं वगैरे ठिकाण आहे, तर ते इथं आहे. आणि त्याच्या साईडला बरोबर आपलं जे भगवती अम्मन टेम्पल आहे तर ते ठिकाण आहे. चला तिथं जाऊया, तिथनं दाखवतो. बघा मित्रांनो इथनं खाली चालत आलो आपण आत्ता. आणि इथं तुम्हाला जसं सांगितलं पुढं जो रोड गेलाय, वर बोर्ड जो दिसतो का आपण, थोडंसं सनलाईटच्या अपोजिट आहे शिपिंग कॉर्पोरेशन. आता ही जी लाईन वगैरे दिसते तर ती त्याचीच आहे. या परत कव्हर करूया. त्याच्या इकडे जो डावीकडे रोड गेलाय बघा उजवीकडं, तर इकडं आहे भगवती अम्मन टेम्पल मित्रांनो. चला बघूया. चला तर मित्रांनो बघा पुढं जे दिसतंय ते आहे भगवती अम्मन टेम्पल. 51 शक्तिपीठापैकी एक आहे. इथं देवीचं बॅकबोन, पाठीचा कणा पडलेला असं म्हणतात आणि त्यामुळे खूप महत्त्व आहे. बाणासूर नावाचा एक राक्षस होता, तर त्या बाणासूर राक्षसाचा वध करण्यासाठी देवीनं कन्या स्वरूपात इथं तपश्चर्या केलेली. तसंच भगवान शिवाशी विवाह करण्यासाठी सुद्धा इथं कन्या स्वरूपात म्हणजे तपश्चर्या केलेली, त्यामुळे कन्याकुमारी म्हणतात ह्याला, लक्षात घ्या. तर देवीचं खूप छान आत मूर्ती आहे. आणि जर खास काय लक्ष द्यायचं आहे, काय बघायचं आहे, तर देवीच्या नाकामध्ये एक नथ आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये जो हिरा आहे तर तो इतका तेजस्वी आहे, तुम्ही बघितल्यानंतर लक्षात येईल, तुम्हाला सुद्धा जाणवेल, खूप तेजस्वी आहे. आणि असं म्हणतात की जुन्या काळात त्या हिऱ्याचं तेज एवढं होतं की लोकांना तो लाईट हाऊस म्हणजे ज्या गाड्या नाही सॉरी बोटी वगैरे जहाजं वगैरे जी जायची तर त्यांना ते लाईट हाऊस सारखं वाटायचं त्याच्यावर पडलेल्या प्रकाशामुळे. चला जाऊया. तर मित्रांनो मंदिर परिसरात आलोय. मंदिराचं टायमिंग इथं असतं आपलं पुण्यासारखं इथं थोडंसं आहे की दुपारी मंदिरं बंद असतात. सकाळी 4:30ला सुरू होतं, 12:30ला बंद होतं, परत 4ला सुरू होतं, 8ला बंद होतं. आत जाण्यासाठी नियम आहे, पुरुषांच्या कमरेच्या वर कुठलंही वस्त्र नसावं. तुमचे शर्ट वगैरे जे आहेत ते तुम्ही काढून कमरेला बांधू शकता. पायात पॅन्ट वगैरे चालते. बूट वगैरे काढण्यासाठी आत व्यवस्था आहे ती दाखवतो. चला, खरं छान प्लेस आहे, व्हिजिट नक्की करा. अंगात खरं तुम्हाला काही घालता येणार नाही कशाच्यावर, तुमच्या पॅन्टीच्यावर. लेडीजसाठी पंजाबी ड्रेस चालतात, साडी चालते. खूप मॉडर्न पॅन्ट शर्ट वगैरे घालून आला जीन्स वगैरे लेडीज तर बी ते तुम्हाला काहीतरी उपरणं वगैरे अंगावर घ्यायला लावतात. एक्सपोजिंग कपडे नसावेत. खरं माणसं एक्सपोज होतात ते चालतंय,
ठीक आहे, इथं साऊथमध्ये ही पद्धत आहे. बघा हे मंदिराच्या आत आपण आत्ता निघालोय. आत गेल्यानंतर एक रस्ता डावीकडे वळतो, एक उजवीकडे वळतो. समोर स्ट्रेट गेल्यानंतर मंदिर आहे. आता ते समोर स्ट्रेट जाण्याआधी तुम्हाला चप्पल बूट वगैरे काढायचे, इथं कुठेही काढू नका. त्यांचा माणूस परत उचलून जिथे ॲक्च्युअल काढायचं आहे तिथे नेऊन टाकतो. आमच्या बाबतीत तसं झालेलं. थोडंसं झूम करून इथनं प्रथम दाखवतोय बघा मंदिराच्या आतलं. लगेच मंदिर दिसत नाही, परत वळवून आत जायला लागतंय. ओके चला पुढे. तर बघा इथं लोकांनी इथं चप्पल वगैरे काढलेत, इथं काढू नका, हे परत उचलून टाकतात. इकडे काढायचे चप्पल. बघा इथं, किंवा इथं चप्पल पैसे देऊन तुम्ही ठेवू शकता. इथं वगैरे चप्पल काढा. चला इकडे बघा. तर आता इथं आत जाल तुम्ही, दर्शन घ्याल. दर्शन घ्यायसाठी काय करायचं आहे, अंगातले जे काही तुमचे सदरे आहेत ते सदरे काढायचे, कमरेला बांधायचे आणि दर्शनाला जायचं. आत बॅग वगैरे ठेवण्याची व्यवस्था आहे. एक बॅग ठेवण्यासाठी 20 रुपये घेतात. मोठी बॅग, बारक्या पर्स वगैरे असतील तर काही प्रॉब्लेम नाही, हातातनं घेऊन जाऊ शकताय. मोबाईल घेऊन जाऊ शकताय, खरं मोबाईलवर शूटिंग वगैरे फोटो काढायचे नाहीत. बाहेर काढू शकताय मंदिराच्या. आत गेल्यानंतर मंदिराच्या मेन इमारतीत काढायचे नाहीत. दर्शनाला अराउंड एक किती प्रथम अर्धा ते पाऊण तास लागू शकतो, गर्दीच्या वेळेला जास्त लागेल. चला दादा मध्ये आलेत. हां चला मित्रांनो, तुमचं दर्शन झालं असं अजून करूया. दर्शन घेऊन बाहेर आलाय परत आणि तुम्ही सदरा वगैरे घातलाय, तुमचा चप्पल वगैरे घेतलंय. बघा इकडंच आपण चप्पल ठेवायचा पॉईंट सुद्धा दाखवला आणि मंदिर सुद्धा इथनंच दाखवलं. त्याच्या इथनं उजव्या साईडला आपण आलोय. आणि उजव्या साईडला आल्यानंतर तुम्हाला जे दिसतोय तर तो अगेन परत आणि अथांग समुद्र. आणि ज्या अट्रॅक्शनसाठी आपण इथं येतो, ज्यासाठी आपल्याला हे कन्याकुमारी माहीत आहे, हे आपण कुठं तर फोटोमध्ये, व्हिडिओमध्ये, इमेजेसमध्ये बघितलं असेल की विवेकानंद रॉक मेमोरियल आणि थिरुवल्लुवर स्टॅच्यू. थोडंसं इथं एक गोष्ट कबूल करायची आहे मित्रांनो, मला वाटायचं की विवेकानंदांचा स्टॅच्यू आहे आणि खूप साऱ्या तुमच्यातल्या सुद्धा लोकांना वाटत असेल की विवेकानंदांचा स्टॅच्यू आहे. नाही आहे, विवेकानंदांचं रॉक मेमोरियल आहे. इकडच्या बाजूला जे छोटंसं मंदिर दिसतंय, थोडंसं आपण आत्ता सनच्या अपोजिट आहे त्यामुळे ते ब्लॅकिश दिसत असेल, तर ते विवेकानंदांचं रॉक मेमोरियल आहे. आणि त्याच्या साईडला जो पुतळा आहे तर ते तामिळ राष्ट्रसंत थिरुवल्लुवर 133 फुटाचा ती मूर्ती आहे. आणि सनराईज तुम्ही इथनं बघू शकता मित्रांनो. हा जो सगळा कॉरिडॉर दिसतोय बघा, हा असेल मंदिराच्या समोरचा असेल त्रिवेणी संगमचा पॉईंट. तर हे सगळे सनराईज बघण्यासाठी फुल असतात. किंवा तिकडे तुम्हाला दगड टाकलेला एक हे दिसतोय बघा, म्हणजे एक्सटेंड केलेलं एक पोर्शन दिसतोय. तर ज्यावेळेला गुगलला तुम्ही टाकता सनराईज पॉईंट, तर त्यावेळेला तो एरिया दाखवतो किंवा तो जो संपूर्ण सेक्शन आहे तो सनराईजसाठी दाखवतो. आम्ही जो बघितलेला सनराईज तो तिथनं बघितलेला. प्रथमनं थोडेसे शॉट टाकले असतील मध्ये, तर इथनंही बघू शकताय, तिथनंही बघू शकताय सनराईज. आता ही सगळी ईस्ट दिशा आहे बघा मित्रांनो, ही समोरची सगळी ईस्ट म्हणजे पूर्व दिशा आहे. आता दक्षिणायन आणि उत्तरायण ह्यानुसार काय होतं की सूर्याची उगवण्याची दिशा बदलत असते. आता आम्ही ज्यावेळेला जानेवारी महिन्यात आहे तर त्यावेळेला इकडच्या बाजूला म्हणजे माझ्या हाताच्या डायरेक्शनच्या बाजूला सूर्योदय झालेला आणि त्याच दिशेत तो वर गेलेला दिसतोय बघा आत्ता सूर्य. तर सूर्योदय बघण्यासाठी तुम्हाला कुठे यायचं आहे, गुगलवर टाका. गुगलवर तुम्हाला ती लोकेशन, ती दगडांची लोकेशन दाखवेल. तुम्ही चालत जाऊ शकताय बरं का पाक पुढंपर्यंत. थोडंसं एटेक्समध्ये दिसतंय का, हां दिसतंय बघा, लोक पाक पुढंपर्यंत चालत गेलेत. समुद्र एकदम आणि समुद्रातनं वर येतेला सूर्य खूप छान नजारा दिसतो. आणि मग तिथनं परत तुम्ही रूमवर जाऊन फ्रेश वगैरे होऊन किंवा फ्रेश होऊन बाहेर पडला असेल तर इकडनं साईडनं आता ही माणसं येताना दिसत आहेत बघा, तर ती अशी झालेली आहेत. साईडनं चालत येतं कशासाठी, म्हणजे तुम्ही आधी सगळ्यात आधी क्रम काय असेल, सनराईज बघाल. संपूर्ण एका दिवसाचा प्लॅन आपण सांगतोय ना. पहिल्या सनराईज तुम्ही बघाल, इथनं बघाल बघा, या लोकेशनवरनं बघाल किंवा त्या लोकेशनवरनं बघाल किंवा ह्या सगळ्या बीचवरच्या कुठल्याही लोकेशननं तुम्ही बघितला तरी चालतोय. आणि देन आफ्टर तुम्ही काय कराल, भगवती अम्मन टेम्पलच्या व्हिजिटला याल, भगवती मातेचं दर्शन घेण्यासाठी याल. दर्शन घ्याल, अर्धा पाऊण तास लागेल, 1 तास लागेल गर्दीनुसार. नंतर तुम्ही बाहेर याल आणि कुणीकडे जाल मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे उजव्या बाजूला याल जिथं आपण आत्ता उभा राहिलोय आणि तिथनं इकडे एक रस्ता गेलाय बघा, तर त्या रस्त्यानं पुढे जाल. बघा 2 स्पॉट कव्हर झाले मित्रांनो. सनराईज कव्हर झाला, भगवती अम्मन टेम्पल कव्हर झालं.
आता त्रिवेणी संगम आणि जिथं आपण असं म्हणू शकतोय की भारताचं दक्षिण टोक आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. भगवान श्री हनुमानाची रांगोळी काढली बघा. ठीक आहे, चला. शंख बघा इथं विकायला खूप जणांनी घेतात सुद्धा. खूप जण वाजणारा शंख 150-200 रुपयापासून सुरू होतो. मग तो 3, 3.5, 4,000 रुपयापर्यंत सुद्धा त्याची किंमत जाते. चला तर मित्रांनो, आलेलो आहे आपण त्रिवेणी संगम पॉईंटवर. मंदिराच्या बरोबर पाठीमाग आहे. मागं मंदिराची वॉल दिसते बघा तुम्हाला, भगवती अम्मन टेम्पलची. त्याच्या अगदी पाठीमाग आपण आलो आहे. आणि इथून परत आणि म्हणजे तोच एरिया आहे. बऱ्यापैकी शॉपिंगची सुद्धा सुरुवात इथनं होते. पुढे मी सांगणार आहे तुम्हाला. खरं बघाल तर तिथं दिलं आहे बघा बोर्ड, त्रिवेणी संगमम. संगम आपण मराठीत बोलूया आपल्या. तर ह्या ठिकाणी त्रिवेणी संगम का म्हणतात मित्रांनो, तर म्हणजे माझ्या माहितीने सांगतो, इकडं जो आहे तो अरबी समुद्र, पाठीमागं जो आहे तो हिंदी महासागर, आणि इकडं जो आहे तो बंगालचा उपसागर. तर ह्या तिन्ही सागरांचं इथं काय होतं, संगम होतो, म्हणून याला त्रिवेणी संगम म्हणतात. खूप चांगली व्हाईब आहे मित्रांनो इथं. म्हणजे इतकं छान वाटतं इथं आल्यानंतर. वारं असं सुटलेलं असतं. लोक पॉझिटिव्ह माइंडसेटनं डोक्यातले टेन्शन काढण्यासाठी इथं आलेली असतात. काही लोक आंघोळसुद्धा इथं करतात. रिस्की वाटतोय खरं समुद्र. तर इथनं परत तुम्हाला तिकडं विवेकानंदांचं रॉक मेमोरियल, तिरुवल्लुवर यांचा स्टॅच्यू, इथं पुढं अथांग समुद्र, इकडच्या बाजूला तुम्हाला शॉपिंग सगळी जी काय असेल. माझ्या पाठीमागे जर तुम्ही बघाल तर श्री आदिशंकराचार्य यांचं मंदिर दिसेल. आणि इथं सुनामी मेमोरियल 2004ला जी खूप मोठी सुनामी आलेली मित्रांनो, तर त्यावेळेला इथं सुद्धा अफेक्ट झालेलीत लोक, आणि त्यासाठी ते सुनामीचं मेमोरियल आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला तिसऱ्यांदा यायचं आहे किंवा चौथ्यांदा येऊ शकता. आता तिसऱ्यांदा चौथ्यांदा का म्हणतोय, तर आयदर तुम्ही तिथं टेम्पलवरचं दर्शन घ्याल, इथं थोडंसं एक 5-10 मिनिट वाईब चेक करण्यासाठी याल, कारण इथं परत तुम्हाला यायचं आहे संध्याकाळी. इथं 5-10 मिनिट आला, थांबला, त्यानंतर तुम्हाला कुठं जायचं आहे मित्रांनो, तर जे काही ते तिकडे दिसतंय विवेकानंद रॉक मेमोरियल आणि थिरुवल्लुवर यांच्या स्टॅच्यूकडे जायचं आहे. आणि यांच्या स्टॅच्यूकडे जाण्यासाठी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं, फेरी सेवा आहे. ही फेरी सेवा सुरू कितीला होते मित्रांनो, नॉर्मल डेजला ती 8-8:30च्या दरम्यान सुरू होते, 4-4:30च्या दरम्यान बंद होते. आणि आत्ता पोंगल सुरू आहे, त्यामुळे सकाळी 6 ते 5 वाजेपर्यंत सुरू आहे. इकडच्या बाजूला दिसते बघा समुद्रात फेरी. तर ती फेरी बघा आत्ता पर्यटकांना घेऊन इकडं रॉक मेमोरियल जे आहे तिकडं सोडण्यासाठी निघालेली आहे. तिथं ऑलरेडी आत्ता 2 फेऱ्या पार्क आहेत, ज्यातून पर्यटक उतरत आहेत. पर्यटकसुद्धा तुम्हाला रॉक मेमोरियल किंवा तिरुवल्लुवर यांच्या स्टॅच्यूच्या खाली दिसत असतील. आता इथं जाण्यासाठी कुठं जायचं आहे मित्रांनो, मगाशी भगवती अम्मन टेम्पलला जाण्यासाठी आपण वळलो बघा, तिथं तुम्हाला मी गर्दी दाखवलेली. तर त्या ठिकाणहून आपल्याला तिकीट काढावं लागतं. थोडंसं तिथं जाऊया आणि तिथला सीन समजून घेऊया. तर मित्रांनो, अजून एक आपलं सांगायचं राहिलं की इथं समुद्रकिनारी आलं म्हटल्यावर समुद्रावर आंघोळ तर केली पाहिजे. सगळ्यात चांगला स्पॉट इथं आहे, मगाशी दाखवलं तुम्हाला, त्रिवेणी संगम बघा. त्रिवेणी संगमाच्या तिथं आपण आहे प्रधानी भगवती अम्मन टेम्पलच्या पाठीमागं. आणि इथं सेफ आहे थोडंसं, म्हणजे आम्ही काल बघितलेलं त्यावेळेला नव्हतं, तर आता जर तुम्ही बघितलं तर बघा तिथं जायला लावलेत, लोक वाहून जायला नको म्हणून. आणि दगडंसुद्धा आहेत, त्यामुळं लाटा ज्या येतात त्या खूप मोठ्या येत नाहीत, त्यामुळे खूप चांगला स्पॉट आहे. पाणीसुद्धा खूप जास्त असं डीप नाही आहे इथं, त्यामुळे खूप चांगला आनंद तुम्ही इथं समुद्रात आंघोळ करण्याचा घेऊ शकताय. कुठं आहे मित्रांनो हा स्पॉट, त्रिवेणी संगमावर भगवती अम्मन टेम्पलच्या पाठीमागं. शॉपिंग वगैरे जिथनं स्टार्ट होतं त्याच्या पाठीमागं बरोबर हा स्पॉट आहे. मित्रांनो, सगळं झालेलं आहे, तुम्ही स्टॅच्यूला व्हिजिट वगैरे करून झालंय. आता शॉपिंग करायची आहे बघा. परत आणि कुठं आलो आहे आपण, केंद्रबिंदू त्रिवेणी संगम. आणि माझ्या आजूबाजूला तुम्हाला ऑलरेडी दिसत असेल खूप सारी दुकाने इथं आहेत. बरं एवढीच आहेत का, नाही, हे तो बस सुरुवात आहे दोस्तो. खरं शॉपिंग स्ट्रीट तिकडं आहे. इथं तुम्हाला दिसत असेल काय काय आहे मित्रांनो, की स्वेटर्स आहेत, सिजनल आयटम आहे, बॅग्स आहेत, ड्रेस मटेरियल्स आहेत, छोट्या मुलांचे ड्रेस आहेत, मोठ्या माणसांचे टी शर्ट आहेत,
सगळं मिळणार आहे मित्रांनो. कुठं मिळणार आहे ते इथं दाखवतो. बरं, याचा आपण एक डिटेल व्हिडिओ प्राइसिंग सकट केलेला आहे, जो ऑलरेडी पडला असेल तो बघा नक्की. जर तुम्हाला डिटेलमध्ये मार्केटिंग काय काय मिळतंय, किमतीचा अंदाज काय काय हे बघायचं असेल. थोडक्यात सांगायचं झालं तर आपलं पुण्याचं तुळशीबाग किंवा मुंबईचं फॅशन स्ट्रीट आणि एखादं टुरिस्टचं प्लेस, ह्या सगळ्याचं काय कॉम्बिनेशन आहे. थोडंसं जायचं कुठं आहे बघा, इथंच यायचं आहे परत आणि इथनं तुमचं मार्केटिंग स्टार्ट करायचं आहे. आणि मग इकडं डाव्या कोपऱ्यात बघा हे जे महात्मा गांधींचं मेमोरियल आहे, तर तिथून आपल्याला एक वर रस्ता गेलेला दिसतोय, तिथं जायचं आहे. त्याच्या आधी इथं बघा हे सगळे इथं शॉप्स आहेत, गाळे दिलेत इथल्या लोकांना. काय काय मिळतं इथं मित्रांनो, खेळणी मिळतात, शंख शिंपल्यांचे शोभेचे सामान मिळतात, हार वगैरे मिळतात, मसाल्याची दुकानं खूप सारी आहेत, मसालेसुद्धा खूप सारे. 20 रुपयाचं पॅकिंग मिळतं, 50 रुपयाचं पॅकिंग मिळतं. बघा इथे कोपऱ्यावर आहे. काजू बदाम मिळतात. आता किती घ्यायचं काय घ्यायचं हे तुमच्या नॉलेजवर डिपेंड आहे. खरं एखाद्या पर्यटन स्थळी आल्यानंतर घरच्यांना काय काय जे न्यायचं असतं त्या सगळ्या गोष्टी इथं मिळतात. नॉवेल्टीचे सामान मिळतात, पर्स, कानातलं, हातातलं, नाकातलं, डोळ्यातलं, सगळ्यातल्या गोष्टी इथं मिळतात. बघा आपण इकडं आलो त्रिवेणी संगमवरनं आणि इकडे निघालेलो आहे. बघा हा इथनं वर रोड गेला की डावीकडे जो रोड जातोय तो सगळा शॉपिंग स्ट्रीट आहे. जसं फॅशन स्ट्रीट आहे मुंबईला तशी इथली ही स्ट्रीट आहे. त्या स्ट्रीटवरनं आपल्याला खाली जायचं आहे. सगळे शॉपिंगचे ऑप्शन आपल्याला मिळणार आहेत. तर बघा मित्रांनो, खालनं आपण आलो. आता इथनं हे शॉपिंग स्ट्रीट सुरू झालेली आहे. सुरुवातीलाच हे माळा वगैरे मी सगळ्या डिटेलमध्ये दाखवणार नाही मित्रांनो. खूप मोठी स्ट्रीट आहे, एक 1.5-2 किलोमीटर लांब आहे. कुठं आहे? गांधी स्मारक मंडपम. हे गांधी स्मारक मंडपम आहे. तर याच्या साईडनं हा रस्ता सुरू झाला आहे. एंडपर्यंत सगळी दुकानं आहेत. टिपिकल शॉपिंग करण्याचं ठिकाण आहे. खूप कमी किमतीत गोष्टी मिळू शकतात जर तुम्हाला बार्गेनिंग येत असेल तर. म्हणजे पुण्याचं जे आपण म्हणतो तुळशीबाग मार्केट आहे, सेम त्या प्रकारचं मार्केट आहे किंवा मुंबईच्या फॅशन स्ट्रीटनुसार मार्केट आहे. थोडंसं पुढं जाऊन तुम्हाला जास्त दाखवणार आहे, सगळं दाखवत बसणार नाही. सगळं जर बघायचं असेल प्राइसिंग वगैरे तर याच्या पाठीमागचा मेन व्हिडिओ आपला जो आहे मार्केटिंगचा तो पहा. बघा या इकडे मित्रांनो, पुढं गर्दी बघा मित्रांनो. प्रथम जरा झूम करून दाखवतोय. हे संपूर्ण आहे मार्केट. इकडे सुद्धा बघा काय काय मिळणार आहे मित्रांनो. तुम्हाला बॅगा मिळतील, कपडे मिळतील, पॅन्टा मिळतील. टॅटूची खूप दुकान आहेत, टॅटू सुद्धा काढू शकताय. 200 रुपयाला एक इंक, काळी इंक आणि 300 रुपयाला रेड इंक. इंच पर इंच असं सांगतोय बरं का. चला आता काय करा मित्रांनो, थोडेसे प्रथमचे शॉट बघा आम्ही मागच्या वेळेला घेतलेले आणि शॉपिंग काय काय करायचं याचा एक अंदाज लावा. चला मित्रांनो, काय सगळं कन्याकुमारी फिरून झाले तुमचं आता आणि झोप सुद्धा काढून झाले, कारण दमला असतील ना. रॉक मेमोरियल वगैरे बघून आलाय तुम्ही, तिरुवेल्लुवर स्टॅच्यू बघून आलाय, संपूर्ण तुम्ही कन्याकुमारी एक्सप्लोर केलंय. फेरी बोटीत लाईनीत लागण्यासाठी जाण्यासाठी सुद्धा लाईनीत थांबला, येताना सुद्धा लाईनीत थांबला आणि त्यामुळे खूप चांगली झोप झालेली आहे. आता संध्याकाळी वेळ कुठं स्पेंड करायचा आहे परत आणि इथंच यायचं आहे बघा मित्रांनो. त्रिवेणी संगमच्या पाठीमागं हा केंद्रबिंदू आहे मित्रांनो कन्याकुमारीमधला, कारण इथनंच शॉपिंग होतं आहे, इथनंच तुमचं देवदर्शन होतं आहे, इथनंच तुम्हाला हा स्टॅच्यू दिसतोय आणि इथं तुम्हाला दर्शक दीर्घिका दिसत आहेत बघा बसण्यासाठी लोकांना केलेल्या. आता ह्या कशासाठी केलेल्या आहेत, कारण रोज संध्याकाळी 7:30 ते 8:30 ना प्रथम इथं लाईट शो असतो. पुणेला लाईट पाडली जाते. तर जो काय तो स्टॅच्यू आहे आणि जो काय त्या स्टॅच्यूच्या मध्ये फायबर ग्लासचा पूल आहे. प्रथम थोडे मध्ये मध्ये आम्ही घेतलेले रात्रीचे शॉट टाकत असेल तर इथं लाईट शो असतो, खूप छान लाईट शो असतो. आता ते
आपण जे इंटरनेटवर बघितलं आहे त्यानुसार त्या स्टॅच्यूवर सुद्धा लाईट टाकली जाते, प्रोजेक्शन केलं जातं. तर आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल की त्याच्यावर नाही, फक्त ब्रिजवर केलेलं. खरं वाईब खूप छान वाटते, एकदम रिलॅक्स होता तुम्ही. खूप छान गर्दी असते, लोक येऊन निवांत इथं बसलेली असतात मित्रांनो. तर तुम्हाला सुद्धा इथं यायचं आहे, संध्याकाळी निवांत 7च्या दरम्यान या आणि इथं टाईम स्पेंड करा. काहीतर खायला घेऊन या, इथं सुद्धा खायला विकत असतात. काय विकत असतात? पायनॅपलचे काप, तुमचे आंब्याचे काप, चहावाले वगैरे सुद्धा असतात. बिस्किट घेऊन या, थोडंसं भडंग वगैरे चिवडा वगैरे करून आणला असला तर तो घेऊन या किंवा इथल्या बेकरीतनं घेऊन या. निवांत खात बसत इथं येणाऱ्या या लाटा, पुढं दिसणारा लाईट शो याचा आनंद घ्या आणि रिलॅक्स व्हा. मित्रांनो, आपला पहिल्या दिवसाचा तर प्लॅन झालेला आहे की काय काय करायचं आहे, कुठं फिरायचं आहे, काय बघायचं कन्याकुमारीमध्ये. आता दुसऱ्या दिवसाचा जो प्लॅन आहे तो खरोखर खूप चांगला आहे. जर तुमच्याकडे दुसरा दिवस असेल किंवा जर नसेल, मी रेकमेंड करतो की दुसरा दिवस प्लॅन करून या. ॲटलिस्ट 2 दिवस इथं स्टे करा, कारण त्या दुसऱ्या दिवसात तुम्हाला जगातील सगळ्यात श्रीमंत मंदिर जे आहे, देवस्थान जे आहे ते म्हणजे पद्मनाभ स्वामी टेम्पल केरळमधलं बघता येणार आहे. इथनं फक्त 80 किलोमीटर आहे मित्रांनो. त्रिवेंद्रम, तिरुअनंतपुरम दोन्ही नावं एकाच सिटीची आहेत आणि त्या सिटीमध्ये आहे जगातलं सर्वात श्रीमंत मंदिर, जे अजून श्रीमंत होऊ शकतं जर त्यातला जो बी वॉल्ट आहे, जो रहस्यमय चेंबर ज्याला म्हणतात, तर तो उघडला तर, की ज्याच्या तळघरामध्ये खूप जास्त मोठा हजारो कोटींचा तुम्हाला खजिना सापडलेला आहे. तर इथनं फक्त 80 किलोमीटर आहे, ते तुमचं कवर होऊ शकतं. इथं आसपासचं जे सगळ्यात महत्त्वाचे 2 ठिकाणं आहेत, ज्यातलं एक असेल की पद्मनाभपुरमचा पॅलेस, जो जगातील सर्वात मोठा लाकडी पॅलेस आहे, तो तुमचा कवर होऊ शकतो. त्रावणकोर राजाची एक म्हणजे राजधानी होती खूप मोठ्या पिरियडसाठी ती. आणि तिसरं म्हणजे सुचिंद्रम मंदिर, की जिथं ब्रह्मा विष्णू महेश यांना एकत्र पूजलं जातं आणि हनुमानाची खूप 18 फुटी मोठी मूर्ती आहे. तर हे सगळं कसं कव्हर करायचं हे तुम्हाला इथं बसूनच सांगणार आहे, मध्ये मध्ये प्रथम शॉर्ट सांगेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला पद्मनाभपुरमला जायचं असेल, जे केरळमधल्या तिरुअनंतपुरममध्ये त्रिवेंद्रममध्ये आहे, तर सगळ्यात भारी ऑप्शन आहे की इथून रोज पहाटे म्हणतो मित्रांनो, 3:45 वाजता ट्रेन असते रामेश्वरम एक्सप्रेस, जी कन्याकुमारीतून सुरू होते आणि मंगलोर कांडपर्यंत काय करते, चालते गाडी ती. याला माझ्या मते 10 ते 12 त्याच्यामध्ये आलेत थोडेसे, 10 ते 12 काय असतात त्याला, जनरलचे कोचेस असतात आणि सी सी आणि आपलं नॉर्मल सिटिंगचे 2-2 कोचेस असतात मित्रांनो. तर खूप इझिली त्याचं बुकिंग, जर तुम्हाला बुकिंग करूनच जायचं असेल, खूप इझिली बुकिंग आदल्या दिवशीपर्यंत किंवा प्रवासाच्या आधी 1-2 तासापर्यंत होतं तुमचं. कारण त्रिवेंद्रमपर्यंत बऱ्यापैकी ट्रेन मोकळी असते. जे सी सीचे 2 डबे आहेत, म्हणजे ए सीचे बसून जाण्याचे 2 डबे किंवा नॉर्मल सिटिंगचे बसून जाण्याचे 2 डबे आहेत, बऱ्यापैकी मोकळे असतात. बाकी जनरलला तर तुम्ही जनरल तिकीट काढून जाऊ शकता. 3:45ला इथं बसला की सकाळी 6 वाजता बरोबर तुम्ही कुठं पोहोचताय, त्रिवेंद्रम सेंट्रल रेल्वे स्टेशनला आपल्याला उतरायचं आहे. तिथून अराऊंड बाय ऑटो 50 रुपये घेतात किंवा बाय वॉकिंग जर जायचं असेल 700 ते 800 मीटर अंतरावर आपलं पद्मनाभ स्वामींचं मंदिर आहे. तिथं जाताना एक लक्षात ठेवायचं आहे, रूम इथंच आहे तुमची, ओके, राहताय तुम्ही इथंच आत्ता, इथनं पहाटे उठून तिकडे निघालाय, जेवढं गरजेचं आहे तेवढंच घेऊन जायचं आहे. दुसरं, तिथले ड्रेस कोड खूप स्ट्रिक्ट आहेत. फक्त लुंगीच्या आत अंडरपॅन्ट चालते पुरुषांसाठी, लुंगीच्या आत अंडरपॅन्ट, लुंगी आणि अंगावर एखादं तुमचं उपरणं वगैरे असेल ते शर्ट पॅन्ट चालत नाही तिथं. त्यामुळे लुंगी इथनं घेऊन जावा किंवा तुम्हाला तिथं सकाळी सकाळी मिळेल. महिलांसाठी साडी आणि जर पंजाबी ड्रेस असेल तर पंजाबी ड्रेसच्या खाली त्यांना सुद्धा लुंगी बांधावी लागते किंवा जे झग्याचे असतात बघा लेहंगा टाईप, तर तसलेही चालतात. खरं वरनं तुम्हाला काहीतरी त्याच्यावर ओढणी वगैरे गुंडाळावी लागते. नॉर्मल असं ओपन पोट वगैरे असतं असं चालत नाही. तर हे ड्रेस कोड फॉलो करायचे आहेत. दुसरं महत्त्वाचं तुम्हाला फॉलो काय करायचं आहे मित्रांनो, टायमिंग. मंदिराचे टायमिंग तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील, तर ह्या टायमिंगनुसार मंदिर ओपन आणि क्लोज होतं. त्यामुळे हे टायमिंग साधायचं आहे. सकाळी जर गेला लवकर, मी सांगतोय त्या ट्रेननं, तर तुम्हाला सकाळच्या स्लॉटमधलं म्हणजे 6:30 ते 7च्या स्लॉटमधनं दर्शन मिळण्याची शक्यता 50% आहे किंवा मग 8:30 ते 10च्या स्लॉटमधलं दर्शन 100% मिळण्याची तुम्हाला तिथं चान्सेस आहेत. खूप चांगल्या प्रकारे दर्शन घ्या, मंदिर परिसर एक्सप्लोर करा. तिथं गणपतीचं एक मंदिर आहे येता रस्त्यामध्ये. परत आणि जर तुम्ही बाय ट्रेनने येणार असाल किंवा बाय बसने येणार असाल, माझ्या हिशोबाने तुम्ही बाय बसने यायचं आहे, तर ते गणपतीचं मंदिरही एक्सप्लोर करा.
आणि मग येताना तुम्हाला परत काय करायचं आहे, पद्मनाभपुरमचा पॅलेस आणि सुचिंद्रम मंदिर. तर ते कसं करायचं सांगतो. चला, आपलं पद्मनाभ स्वामीचं दर्शन झालेलं आहे. बाय ऑटोनं कुठं यायचं आहे मित्रांनो माहीत आहे का? ऑटोवाल्याला सांगायचं की मला कुठं जायचं आहे, पद्मनाभपुरम पॅलेसला जायचं आहे तामिळनाडूमधल्या. त्यामुळे तामिळनाडूच्या बसेस लागतात, त्या बस स्टॉपवर मला नेऊन सोड किंवा त्या बसस्टँडवर मला नेऊन सोड. तर ते मेन बसस्टँड आहे, त्याच्या अलीकडे तामिळनाडूच्या बसेस लागतात. तर तुम्हाला ॲटोवाला तिथं नेऊन सोडेल. थोडासा नाश्ता करा. माझ्या मते 10-10:30ची वेळ झालेली असेल तुमची, सकाळपासून नाश्ता केला नसेल. तिथं नाश्ता करा. नाश्ता केल्यानंतर तामिळनाडूकडे जाणाऱ्या म्हणजे कुणीकडे कन्याकुमारी किंवा नागरकोलीकडे जाणाऱ्या कुठल्याही बसमध्ये बसा. बसवाल्याला विचारायचं मला कुठं जायचं आहे, पद्मनाभपुरम पॅलेसला जायचं आहे. म्हणजे कुठं जायचं आहे, त्या ठिकाणाचं नाव काय आहे, थक्कलय. बघा परत आणि म्हणतोय, थक्कलय जो आपला शब्द आहे त्याच्यावरनं थक्कलय या ठिकाणी तुम्हाला उतरायचं आहे. तिथून एक 800 ते 900 मीटरच्या अंतरावर काय आहे, पद्मनाभपुरम पॅलेस आहे. सकाळी 8ला सुरू होतो, दुपारी 1ला बंद होतो, परत 2ला सुरू होतो, 5ला बंद होतो. ह्या हिशोबानं जर तुम्ही गेला तर जे त्रिवेंद्रम आहे, ज्याच्या बसस्टँडवर आपण तामिळनाडूच्या बसमध्ये बसलो आहे, तर तुम्हाला तिथं पोचायला 2 तास लागू शकतात. अराऊंड एक 50 किलोमीटर आहे. खरं रस्ता एकच सिंगल लेन असल्यामुळे ट्रॅफिक जास्त आहे. अराऊंड एक तुम्ही 1-1.5च्या सुमारास काय कराल, पद्मनाभपुरम पॅलेसच्या तिथं पोचाल. ॲक्च्युली थक्कलयमध्ये पोचाल. तिथून 1-1.5 किलोमीटर किंवा 700-800 मीटर, 1 किलोमीटर आहे अराऊंड पद्मनाभपुरमचा पॅलेस. लोकल बस आहेत, 5 रुपये तिकीट घेतात जेंट्सला, लेडीजला फ्री आहे. तर ते पद्मनाभपुरमच्या पॅलेसच्या तिथं तुम्हाला, आम्हाला 10 रुपयात सोडलं प्रथमचं माझं तिकीट, संजना ज्ञानाचं 0 रुपये तिकीट. 10 रुपयात आम्ही तिथं पोचलो. 1:30 वाजलेले. 1:30 ते 2 थोडासा त्यांचा ब्रेक होता, 1 ते 2. 2ला सुरू झालं. पॅलेस बघायला अतिशय सुंदर आहे. लाकडाचा वाडा कसा असावा, लाकडी वाडा, याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. त्रावणकोर राजाची ती राजधानी होती, त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे राजधानी म्हणल्यावर विचार करा ना, राजवाडा येतो आणि तो तिथं जाणवतोय. तर तो पॅलेस, तो राजवाडा बघायला तुम्हाला 2 तास लागू शकतात. म्हणजे 2 ते 4 वाजता तुमचं आवरेल. आता इथून आपल्याला कुठं जायचं आहे, सुचिंद्रम मंदिरला. तिथं कसं जायचं ते सांगतो मित्रांनो. आता जो तुम्हाला पद्मनाभपुरम पॅलेस सांगितला किंवा हे सुचिंद्रम मंदिर मी जे सांगणार आहे, तर हे सगळं कुणीकडे आहे, त्रिवेंद्रमवरनं ज्यावेळेला तुम्ही कन्याकुमारीला येत असता तर त्या रूटवर आहे. ओके, आता त्या रूटच्या मध्ये मेन गाव कुठलं आहे, नागरकोली आहे. तर तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही त्रिवेंद्रमवरनं पद्मनाभपुरम पॅलेसला आला तर ते नागरकोली आणि त्रिवेंद्रमच्या मध्ये आहे. परत तुम्हाला नागरकोलीला यायचं आहे. ओके, म्हणजे कुठं याल परत आणि पद्मनाभपुरम पॅलेसवरनं थक्कलयच्या मेन बस स्टँडवर याल. ओके, त्यांची लोकल सिटी बसनं पकडाल. जिथं सिटी बसनं तुम्हाला पद्मनाभपुरम पॅलेसला सोडलेलं, तिथनं परत मेन बस स्टॉपला याल, जिथनं तुम्हाला नागरकोलीला बस पकडायची आहे. अराऊंड 10 मिनिटाला कंटिन्यू बसेस आहेत. तर नागरकोलीची बस तुम्ही पकडाल. नागरकोलीमध्ये उतरल्यानंतर तुम्हाला कन्याकुमारीची बस पकडायची आहे आणि त्या कन्याकुमारीच्या बसला तुम्हाला काय सांगायचं आहे, मला कुठं सोड, तर सुचिंद्रम मंदिराच्या तिथं सोड. आता जे तुम्ही त्रिवेंद्रमवरनं पद्मनाभपुरम पॅलेसला आला, मानसी तिकीट किती रुपये बसलं मित्रांनो तुम्हाला सांगतो. अराऊंड 64 रुपये होतं ना प्रथम काय तर, म्हणजे 64 म्हणल्यावर किती झालं, प्रथम 64 होतं का 264 होतं, 64 रुपये, 264 रुपये होतं. 128 64 रुपये तिकीट तुम्हाला पर मानसी बसणार आहे. लहान मुलांचं तिकीट वगैरे काढावं लागतं, हाफ तिकीट वगैरे कन्सेप्ट नाही. कुठनं सांगतोय, त्रिवेंद्रमवरनं पद्मनाभपुरम पॅलेसला येण्यासाठी. आता पद्मनाभपुरम पॅलेसवरनं तुम्हाला कुणीकडे जायचं आहे, नागरकोलीला. तिकीट किती आहे मित्रांनो, फक्त 19 रुपये. ओके, आता तुम्ही नागरकोली मेन बस स्टँडला आला, तिथनं कन्याकुमारीची बस पकडायची आहे. तिथनं कुणीकडे जायचं आहे तुम्हाला, सुचिंद्रम स्पॉटला, ज्याचं तिकीट किती आहे मित्रांनो, परत आणि 16 रुपये ना प्रथम काय तर 16 रुपये तिकीट आहे. तर त्या 16 रुपयाच्या तिकिटानं तुम्ही कुणीकडे जाल, चाच्यामध्ये यायला लागले तर 16 रुपयाच्या तिकिटानं तुम्ही कुठं जाल, सुचिंद्रम मंदिराच्या स्पॉटला. आता हे सुचिंद्रम मंदिर कुणीकडे आहे मित्रांनो, कन्याकुमारी आणि नागरकोलीच्या मध्ये. आता हे मॅपमध्ये तुम्हाला प्रथमनं सगळं सरळ दाखवलं असेल. तर सुचिंद्रम मंदिराला म्हणजे नागरकोलीतनं 5-6 किलोमीटरवर आहे. तिथं उतराल, स्पॉटवर उतरला की तिथलं 200 मीटरच्या अंतरावर मंदिर आहे. ब्रह्मा विष्णू महेश यांना एकत्र पूजणारे खूप कमी की मंदिर आहेत भारतामध्ये, त्यापैकी एक आहे.
इंद्राची सुद्धा कथा आहे, मी म्हणजे आम्ही व्हिजिट केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. गर्दी नव्हती, काल मकर संक्रांती होती, तरीसुद्धा आमचं दर्शन अराऊंड एक किती 10 मिनिटात झालं. बरं, हे मंदिर सुद्धा दुपारी बंद असतं, 12 ते 5 हे मंदिर बंद असतं. पहाटे सुरू होतं, 12 वाजेपर्यंत सुरू असतं, नंतर 5ला सुरू होतं, 7ला बंद होतं. तर हे टायमिंग मॅच करायचे. मी सांगितलेल्या टायमिंगनुसार गेला तर बरोबर 5:30ला तुम्ही त्या मंदिरात असताय, 10 मिनिटात तुमचं दर्शन होतं आहे. दर्शन करायचं आहे, बाहेर यायचं आहे. तिथं दुसरे स्पॉट फिरण्यासारखे नाहीत. बाहेर याल, परत स्टॉपवर उभा राहाल, 10 मिनिटाला कन्याकुमारीच्या बसेस असतात. कन्याकुमारीच्या बसमध्ये बसरा आणि जो स्पॉट तुम्हाला मगाशी पोलीस स्टेशनचा सांगितलेला किंवा भगवती अम्मन टेम्पलचा स्पॉट जो तुम्हाला सांगितलेला, जिथून आपण या व्हिडिओची सुरुवात केलेली, त्या ठिकाणी उतराल आणि तुमच्या हॉटेल रूममध्ये जाल. अशा प्रकारे तुमचा दुसऱ्या दिवशीचा प्लॅन तुम्ही एक्झिक्यूट करू शकताय. आम्ही तशा प्रकारे केलेला आहे मित्रांनो. पहिल्या दिवशी येऊन इथले सगळे स्पॉट कव्हर केले, दुसऱ्या दिवशी हे सगळे स्पॉट कव्हर केले आणि संध्याकाळी परत येऊन आपण मार्केट फिरलो आणि मार्केटिंग केलं. मार्केटिंग इन द सेन्स आपण गोष्टी खरेदी केल्या घरातल्यांना. तर तुम्ही अशा प्रकारे 2 दिवसाचा जर प्लॅन करणार असाल तर एक्झिक्यूट करू शकताय आणि संध्याकाळी परत आणि ह्या ठिकाणी ह्या स्पॉटवर येऊन त्रिवेणी संगमच्या लाईट शो बघत रिलॅक्स होऊ शकताय. मित्रांनो, आपण 1 दिवसाचा प्लॅनही बघितला, 2 दिवसाचाही प्लॅन बघितला. मला जर विचाराल तर 2 दिवसाचा प्लॅन वर्थ करतोय. कारण आपण कुठं आलो विचार करा ना, की भारताच्या पाक दक्षिण टोकाला आलो आहे आणि तिथे एकच दिवस घालवायचा आणि एका दिवसात घालवल्यामुळे पद्मनाभ स्वामीसारखं टेम्पल जे दुसऱ्या दिवशी तुम्ही कव्हर करू शकताय ते मिस करायचं. असं करू नका. केरळचा प्लॅन काय कधी तुमचा होईल, काय होईल, केरळ टूरमध्ये ते तुम्ही करू शकताय. कारण इतक्या जवळ येऊन तुम्हाला जर इतकं चांगलं टेम्पल कव्हर करता येत असेल तर 2 दिवसाचा प्लॅन मस्ट आहे मित्रांनो. आणि त्या दिवशी होणारा तुमचा खर्चसुद्धा कमी आहे, कारण पब्लिक ट्रान्सपोर्टनं आपण सगळं करतो आहे. कन्याकुमारी हे आपल्या सिरीजमधलं मदुराई रामेश्वर नंतर शेवटला कन्याकुमारी आपण करतोय ना. आणि ते कन्क्लूड करतं मित्रांनो. कसं कन्क्लूड करतं की तुम्ही शेवटला येता, शेवटला तुम्हाला रिलॅक्स व्हायचं असतं ना. ट्रिप संपणार आहे, डोक्यातले टेन्शन वगैरे सगळे घालवायचे आहेत आणि रिलॅक्स व्हायचं आहे. आणि जर तुम्ही व्हाईब माझ्या पाठीमागं सगळी जर बघितली तर ती व्हाईब खरोखर तुम्हाला रिलॅक्सिंग वाटते. लोक येत आहेत, एन्जॉय करत आहेत, डोक्यातले टेन्शन वगैरे विसरत आहेत. पर्यटन स्थळाला एखाद्या काय हवं असतं बघा की, मला म्हणजे आजपर्यंत जे बघितलं तर सगळ्यात चांगलं पर्यटन स्थळ हे वाटलं. कारण देवाचं ठिकाण आहे काही तर आयकॉनिक प्लेस आहे का, तर आहे. विवेकानंदांचं रॉक मेमोरियल आहे, तिरुवल्लुवर यांचा स्टॅच्यू आहे. मित्रांनो, बीच आहे आणि काय पाहिजे. म्हणजे कोकणात गेलेला सुद्धा फील आला तुम्हाला, आंघोळ करू शकताय. समुद्र आहे, जवळपास खूप मोठं एक जे जगात नावाजलेलं देवस्थान आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या एका ठिकाणी येऊन होऊ शकतात. त्यामुळे नक्की कन्याकुमारी प्लॅन करायचा आहे. फक्त जर तुम्ही मदुराई करत असाल, रामेश्वर करत असाल तर तिथं थांबू नका. खूप जण मी असे बघितलेत की 2 प्लेसेसलाच फक्त ज्योतिर्लिंग करायचं म्हणून तिथं येतात, तिथनं जातात. खूप चांगला प्लॅन होऊ शकतो. त्यामुळे नक्की कन्याकुमारी प्लॅन करा. आपला हा व्हिडिओ पहा आणि या ठिकाणी या सिरीजमधला कन्याकुमारीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ह्या आपल्या टूरमधला हा शेवटचा व्हिडिओ आहे, त्यामुळं यात एक महत्त्वाचं काम करायचं आहे. खूप सारी लोक हे व्हिडिओ जास्त बघतात आमचे, त्यामुळं ह्यानंतर आम्ही कुठल्या ठिकाणी जावं आणि अशा प्रकारचा व्हिडिओ करावा हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणाचं नाव सांगा. ज्या ठिकाणाला सगळ्यात जास्त कमेंट येतील त्या ठिकाणाला नेक्स्ट टाईम आम्ही जाणार. कन्याकुमारीच्या ह्या अशा व्हाईबच्या ठिकाणी आपला हा व्हिडिओ इथेच एंड करूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा. कॅमेऱ्याच्या पाठीमागं असलेला आमचा प्रथमला घेऊन कुठनं येतोस. जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव.